पुण्याचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांच्याकडनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजीनामा देण्यात आला। त्यांनी राज ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी शेवटचा जय महाराष्ट्र केला, परंतु आता पुण्यामधील त्यांच्या कात्रज या परिसरामध्ये जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं काही बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्या बॅनरबाजीमुळे त्या ठिकाणी जे आहे आता परिसरामध्ये त्या ठिकाणी अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। त्या बॅनरबाजीमध्ये जे आहे कात्रज हा मनसेचाच बालेकिल्ला आहे आणि राहणार अशा प्रकारची ती बॅनरबाजी करण्यात आली। ही जी बॅनरबाजी करण्यात आली आहे मनसेचे नेते गणेश अण्णा नाईकवडे यांच्याकडनं करण्यात आली, त्यामुळे सर्वांचेच लक्ष या गोष्टीकडे लागून आहे। परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा जय महाराष्ट्र वसंत मोरे यांनी केला। वसंत मोरे यांनी त्या पक्षातील अंतर्गत गजबाजीला व त्यासोबत प्रत्येक वेळेस आपल्याला डावललं जाते अशा प्रकारची खंत व्यक्त करत त्यांनी सोशल मीडियावरती याबाबत खंत व्यक्त केली आणि शेवटी त्यांनी राजीनामा दिला। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवू इच्छित आहोत अशी हिंटही त्यांनी दिली होती पक्षाला व सर्वांनाच याबाबत त्यांनी हिंट दिली होती। गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पुण्याची पसंत वसंत अशा प्रकारचे बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये व मनसेमध्ये अंतर्गत वाद चालला होता आणि मनसेमध्ये अंतर्गत गटबाजी देखील चालली होती। या सर्व गोष्टींना कंटाळलेल्या वसंत मोरे यांनी शेवटी राज ठाकरे व मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र केला, परंतु आता त्यांच्याच मतदारसंघामध्ये जे आहे अशा प्रकारची बॅनरबाजी होत असल्यामुळे त्या सर्वच ठिकाणी या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत राहायला पाहिजे होतं की नाही, तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करायला विसरू नका। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।